रवींद्र धंगेकर गप्प बसेनात. समीर पाटील घायवळ टोळीच्या जवळचा आहे. आपण पुण्याच्या हिताचं बोलतोय असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय. पुण्यातले वकील आपल्या सोबत आहेत. रवींद्र धंगेकर यांचं वक्तव्य त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगी यांनी. माजी आमदार रवींद्र धंगेकर सध्या आपल्या समोर आहेत. आमदार साहेब, तुम्हाला समीर पाटलांनी नोटीस पाठवलेली आहे. ती नोटीस आपल्याला मिळाली आहे का आणि नोटीसमध्ये काय लिहिलं? याच्यामध्ये मी आज रात्री मला नोटीस मिळली. पहिल्यांदा मी अनेक जे वकील लोक आहेत पुण्यातले मान्यवर त्यांचं मनापासून आभार मानेन. त्याच्यामध्ये आमचे वकील मित्र आसिम सरोदे साहेबांनी पहिल्यांदाच सांगितलंय की धंगेकर आम्ही सगळी टीम पुण्यातल्या वकिलांची तुमच्यावर काम करणार आहे. तुम्हाला कुठली कोशिश लागून देणार नाही. कागदाचा खर्च सुद्धा स्टॅम्प 10 पैशाचा आणायचा म्हणला तरी तो आम्ही आणणार आहे. तुम्ही काय काळजी करू नका. पुणेकर म्हणून तुम्ही लढत आहात तर पुणेकर म्हणून आम्ही सगळी वकिलांची फौज तुमच्या पाठीशी आणि तुम्ही लढा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि मी एकदा बोललो स्वतःचं बी मग नंतर ऐकत नाही. कारण मी जे बोलतो ते विचार करून बोलतो आणि जेणेकरून समाजाच्या हिताचं. जर पुणे भयमुक्त व्हायला पाहिजे तर बोललो, गुन्हेगारी मुक्त व्हायला पाहिजे तर बोललो. मी ज्यांच्या आजूबाजूला गुन्हेगार वावर होतो त्यांना प्रश्न विचारणार आणि याच्यामध्ये नोटिसाला उत्तर आता मी माझ्या वकील मित्र आहेत, अनेक मित्र आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. आसिम सरोदेंना बी मी भेटणार आहे आणि त्यांना एक नोटीस दाखवणार. त्याचं उत्तर मी तयार करतो. पण मला ह्या सगळ्याचा सल्ला हा दादांचा घ्यावा लागेल. ते महायुतीचे नेते आणि त्याच्यामुळं त्यांच्याकडे एक ज्येष्ठ म्हणून मला त्यांचा सल्ला घ्यावा लागेल. भेटला चंद्रकांत पाटलांना या संदर्भात? तुमच्या माध्यमातून भेटतो ना. आता ते मला बोलवलं की नाही, त्यांनी मला बोलवलं. आपण पाहिलं की या सगळ्या विषयी माजी आमदार रवींद्र धंगेकर हे चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेणार आहेत आणि या संदर्भात सगळा जो खुलासा याचा ते करणार आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.